कारण की हल्ली आता कुठलीही गाणी येतात आणि काहीही व्हायरल होत आहे. सो मग खरं टॅलेंट ऍक्च्युली मागे राहतं. नाही, खूपच भरभरून प्रेम दिलंय नांदेडकरांनी मला. कारण की पहिला असं एक लाईव्ह कॉन्सर्ट झालाय नांदेडमध्ये पासेसवर आणि गोंधळ गायला होता मी, ज्याला मला स्टँडिंग ओव्हेशन मिळालेला अजयतुल सरांकडून आणि जो अजयतुल सरांचाच होता. सो तोच गुण पडते. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. नाही, खूप छान होता. इंडियन आयडल मराठीच्या स्टेजवर परफॉर्म करणं एक स्वप्न होतं माझं, जे पूर्ण झालं. परफॉर्म करणं आणि तेही अजयतुल सरांसमोर आम्हाला परफॉर्म करण्याची संधी मिळत होती. सर नाही, आवड लहानपणापासूनच होती गाण्याची. सो आता मला 11 वर्ष झाली शास्त्रीय संगीत शिकून आणि तेव्हा पूर्ण मुंबई महाराष्ट्रामधून मला सर्वात जास्त वोटिंग झालेले आणि मराठी गाणं गाणारी अशी मी एकटी पहिली मराठी मुलगी होती आणि त्या गाण्यावर मला खूप जास्त वोटिंग झालेले. सिंगिंग या फील्डमध्ये जर कोणाला काही करिअर करायचं असेल तर मुळात तुमचे कान खूप चांगले तयार असायला हवे. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा निवेदनच्या कलामुद्रा या विशेष स्तरामध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत इंडियन आयडॉल फेमच्या विनर श्वेता दानोकर मॅडम आहेत आणि आज आपल्या सर्वांशी गप्पा मारणार आहेत. मॅडम, एक श्वेता ते आज इंडियन आयडॉल विनर्स हा प्रवास कसा होता, काय सांगा? नाही, खूप छान होता. इंडियन आयडल मराठीच्या स्टेजवर परफॉर्म करणं एक स्वप्न होतं माझं, जे पूर्ण झालं. बाप्पाच्या आशीर्वादाने आणि आईबाबांच्या मेहनतीने ते स्वप्न पूर्ण झालं. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. आणि मुळात त्या स्टेजवर परफॉर्म करणं आणि तेही अजयतुल सरांसमोर आम्हाला परफॉर्म करण्याची संधी मिळत होती सर्व स्पर्धकांना. सो ते आमचं खूप मोठं भाग्य होतं. आज आपला नांदेडमध्ये झाला, प्रचंड मोठी गर्दी होती. एक आपली सुरुवात म्हणजे आवड कशी निर्माण झाली होती या क्षेत्रामध्ये येण्याची, काय होतं? नाही, आवड लहानपणापासूनच होती गाण्याची आणि तेव्हा पण असं छोटे मोठे कॉम्पिटिशन शाळेत व्हायच्या स्पर्धा आणि तसंच मी गुणगुणायला लागले. तेव्हा आई बाबांना वाटलं की हिला सिंगिंग क्लासला टाकायला पाहिजे, पण काहीतरी आवाजात वेगळेपणा. सो मग मी तेव्हापासून क्लासिकल शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली इयत्ता 3री मध्ये असताना. सो आता मला 11 वर्ष झाली शास्त्रीय संगीत शिकून आणि सो असा प्रवास तो सुरू झाला एकंदरीत लहानपणापासून. म्हणजे आज तुम्हाला हजारो म्हणजे मोठमोठे प्रत्येक ठिकाणी तुम्ही विनर्स आहात, प्रत्येक ठिकाणचे एक आकर्षण आहात तुम्ही. आणि पहिलं बक्षीस म्हणजे कसं होतं, काय नव्हतं, काय सांगाल? म्हणजे पहिलं म्हणजे प्रेरणादायी असणार एखादं कोणतं पहिलं बक्षीस असं आठवत नाही, पण एक खूप लहान म्हणजे मी 5वी की 4थीला होती तेव्हा मी बिग FM 92.7 रेडिओ कॉम्पिटिशन तेव्हा टॉप 5 मध्ये मी आली होती आणि तेव्हा पूर्ण मुंबई महाराष्ट्रामधून मला सर्वात जास्त वोटिंग झालेले आणि मराठी गाणं गाणारी अशी मी एकटी पहिली मराठी मुलगी होती आणि त्या गाण्यावर मला खूप जास्त वोटिंग झालेले. सो मला वाटतं ते पहिलं ऑडियन्सचं खूप माझ्यावरचं प्रेम, ते पहिलं एक माझं गिफ्ट होतं, पहिलं माझ्या आयुष्यातलं. नक्कीच तुम्ही आता प्रचंड भारी गाता, जबरदस्त. नेमकं असं एखादं कोणतं असं गाणं जबरदस्त झालंय, सगळीकडे व्हायरल झालेलं आहे, असं काय सांगा तुमच्या ज्यातून कोणतं गाणं आहे? मी आयडल मध्ये असताना एक गोंधळ, अशी बरीच गाणी व्हायरल झाली होती, पण तेव्हा दिवाळीचा गोंधळ गायलेली दारुगडव्या तो खूप जास्त व्हायरल झाला होता. आता भविष्य आजपर्यंत प्रचंड मोठा प्रवास चांगला आहे तुमचा, अजून भविष्यात काय वाटचाल असेल, काय? ऍक्च्युली प्रोफेशन माझं हेच आहे. सो मी संगीताकडे आवड म्हणून नाही तर पॅशन म्हणून बघते. सो ऑफकोर्स संगीतामध्ये जे काही माझं पुढे असेल ते असेल. नक्कीच. संगीत आणि ह्या क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या अनेक मुली पाहता येतात, एकंदरीत त्या सर्वांना काय आव्हान कराल, काय सांगाल प्रेक्षकांना आमच्या राजमुद्राच्या कलामुद्राच्या? मला वाटतं की जर सिंगिंग या फील्डमध्ये जर कोणाला काही करिअर करायचं असेल तर मुळात तुमचे कान खूप चांगले तयार असायला हवे. कारण की हल्ली आता कुठलीही गाणी येतात आणि काहीही व्हायरल होत आहे. सो मग खरं टॅलेंट ऍक्च्युली मागे राहतं. खऱ्या टॅलेंटची जी मुलं असतात
ती कुठेतरी मग त्यांना स्टेज नाही मिळत. एका रात्रीत कुठली तरी गाणी झाली आणि ती व्हायरल होतात. सो असं नाही झालं पाहिजे मला असं वाटतं. जर तुम्ही या सिंगिंग फील्डमध्ये असाल सो तुम्ही खूप जास्त मेहनती आणि आत्मविश्वासू असलं पाहिजे आणि चिकाटीने तुमची फील्ड तुम्ही तुमच्या फील्डमध्ये तुमचा बेस्ट दिला पाहिजे काय मला असं वाटतं. हा तुम्हाला वारसा लाभलाय का तुम्ही स्वतः निर्माण केलाय? माझी आजी गायची असं आधी भजन वगैरे, पण ती काही शिकली वगैरे नव्हती. पण मग असं वारसा असं नाही म्हणता येणार, पण मीच अशी गायक निघाली घरामध्ये तुम्हीच. आई गाते कधी कधी, म्हणजे असं आवड म्हणून आपण गुणगुणतो तसं, पण असं वारसा असं नाहीये. आज आपला नांदेडमध्ये पहिला शो होता. हो. आणि नांदेडमध्ये पहिला शो होता. नांदेडकरांचं नेमकं प्रेम कसं होतं, काय वाटतं प्रेमाचं? नाही, खूपच भरभरून प्रेम दिलंय नांदेडकरांनी मला. कारण की पहिला असं एक लाईव्ह कॉन्सर्ट झालाय नांदेडमध्ये पासेसवर, आणि जसे मोठे मोठे कॉन्सर्ट होतात तसा मोठा कॉन्सर्ट झालाय. आणि तोही असा मराठी वगैरे क्राऊड छान आणि मराठी गाण्यांचा कॉन्सर्ट. सो खूप खूप छान वाटलं. मी खूप एक्साइटेड होती ऍक्च्युली, आणि फायनली तो दिवस आला आणि आम्ही परफॉर्म केलं नांदेडकरांसाठी. सो छान वाटलं. आपण विनर झाला होतात, त्यामध्ये तुमची बरेच गाणं होती. अनेकांना एक मोहात पाडणारी तुमची गाणं होतं. त्यामधलं एखादं गाण्याचं काही सांगता येईल, म्हणता येईल? मी फिनालीला तर अशी मेडली अशी गायली होती, पण मी आयडल मधूनच कुठलं तरी एक गाणं 2 ओळी गाते तुमच्या सर्वांसाठी. गोंधळ गायला होता मी, ज्याला मला स्टँडिंग ओव्हेशन मिळालेला अजयतुल सरांकडून, आणि जो अजयतुल सरांचाच होता, सो तोच गुण पडते. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आज गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. थँक्यू. खूप बढिया. जगख्यात तुम्ही संगीतकार तुमचा तुमच्या अजून चॅनलच्या तुमच्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा. धन्यवाद. येस, थँक्यू.